ते कदाचित बॅटची काढा घेऊन चेंडू यष्टांच्या पाठीमागे होता, परंतु मैदानामध्ये झेल सुटलाय आणि पहिलं जीवदान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे. ज्या खेळाडूने जर पाहिलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवलाय. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं गेलं तर भन्नाट फॉर्म मध्ये असणारा महेश नांदगुडे देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आणि फुल टॉस वरती केलाय, फुल टोल वसूल. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, केलंय आक्रमण, येतोय षटकार. ठिकाणी जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिला चेंडू सुरेख होता, त्यानंतर मैदानामध्ये जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा आपण पाहतोय. सुरेख फटका इथे देखील खेळलाय आणि मैदानामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख केलं जात आहे आणि एक सिंगल त्या ठिकाणी खर्च करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला आपण पाहतोय जी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या बॉल पासनं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर जोरदार बॅट फिरवली जाते, परंतु पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा घेत असताना बॅट्समनला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जी पाहायला मिळाली आहे तितकीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे. सो मात्र ऑन स्ट्राईक तयार. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अलगदरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसऱ्या धावेला प्रयत्न नक्कीच करताना पाहायला मिळतील आणि दोनही धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळणार आहे. खूप कमी काळामध्ये जर पाहिलं गेलं तर फिनिक्स पक्षासारखी भरारी या खेळाडूने घेतली आहे. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं गेलं तर मुळशी तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतोय गाजवताना पाहायला मिळतो महेश नांदगुडे. आज हे मैदान गाजवणार का या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहूयात. हॉस्टेक घेण्यासाठी तयार आहे तर गोलंदाजीच्या मार्गावरती गणेशांना देखील आपण पाहतोय. हा चेंडू अप्पर कट केलाय, वॉट अ शॉट. हा देखील बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. महेश नांदगुडेचा ब्लास्ट आणि येतोय चौकार, 4 धावा. देखील आपण पाहिलं गेलं तर शॉर्ट पिच बॉल थोडासा खाली राहिलाय, परंतु महेश नांदगुडेचा बॅटवरती येऊ शकला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपलाय. 6 चेंडूंचा डाव या ठिकाणी संपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये जाताना पाहायला मिळेल 13 धावा ज्या ठिकाणी धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष माननीय तेजसदादा पवळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती या, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिलं संपलं. 6 चेंडूचा डाव आपण पाहिलं या ठिकाणी संपलाय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जर पाहिलं गेलं तर 13 धावा ज्या ठिकाणी धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सलामीची आघाडीची जोडी आपण पाहिली या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. पहिल्या चेंडू पासून जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. या आधीचा चांगला सामना जो मंगेश बलकवडे आणि त्याचबरोबर अथर्व असेल हे चांगला सामना खेळून काढला. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टॅप केला जाईल, गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत या ठिकाणी पाहायला मिळाली आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलं जाते. पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये स्वागत केले गोलंदाजाचं. गोलंदाजीच्या मार्कवरती अथर्व पवळेला आपण पाहतोय.
आणि त्याच्यावरती चढवलेला हल्ला जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, शॉर्ट पिच होता आणि इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येईल. अतिरिक्त उंची आपण पाहायला गेलं तर चेंडूने प्राप्त केली. 50 वेग आपण पाहतोय अथर्वच्या गोलंदाजीवरती. तिसऱ्या पंचांकडे आपण आता येतोय. हा चेंडू जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये वाईड आहे की नाही त्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. टीव्ही अंपायर्स इथे मात्र थोडीशी बिझी राहतील. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 17 धाबा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. जर पाहिलं गेलं तर या चेंडूवरती भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज आपण पाहतोय अथर्व पबळे मैदानात मध्ये करताना पाहायला मिळतोय आणि हा वाईट बॉल. पंचांचा डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहिलं वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावसंख्या या चेंडूवरती देखील खर्च केली जाईल आणि त्या अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचा स्कोर पुढे जाईल. 18 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. 18 धावा धावफलकावरती. इथे विकेटचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केलाय. डेंजर झोन मध्ये महेश नांदगुडे आणि इथे विकेटचं होईल पतन. अति घाई मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. बिग विकेट गॉन. महेश नांदगुडे या ठिकाणी बाद आहे की नाही पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चांगली बॅटिंग करत असताना मैदानामध्ये थोडीशी घाई या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिली धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट आहे की नाही की फलंदाज बाद आहे यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे आलोय. महेश नांदगुडे डेंजर झोनला नक्कीच पाहायला मिळाला आणि स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर cricklife.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय केलं जात आहे आणि संपूर्ण टीम अमित भुजबळ अँड टीम सातत्याने आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये कार्यरत असताना पाहायला मिळते. आज देखील या मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय cricklife.in माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. घर बसल्या तुम्ही सामन्याचा आनंद देखील घेऊ शकता. परंतु इथे आयोजक कमिटी आणि संपूर्ण आयोजक कमिटीचे अथक प्रयत्न आणि कष्ट त्यामधून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा आज मात्र आपल्या भेटीला आली. आजचा दिवस क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि इथे महेश नांदगुडे बाद. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन चला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला परंतु दुसरी धाव तिथे कंप्लीट होऊ शकली नाही. या मैदानामध्ये महेश नांदगुडे बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये प्रशांत जे मात्र या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने खेळायचा होता परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विकेट. बॅटची हलकीशी कडा आणि त्यावरती टिपलाय शानदार झेल मंगेश बलकवडेनं आणि सफलता मिळाली आहे अथर्व पवळेला.
महेश नंदगुडे सारखे आपण पाहतोय बिग विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगला फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आणि त्यानंतर लगेच लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती जो मात्र मैदानात सातमध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज न्यू बॅटर आता मैदानात सातमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. रोहन आपण पाहतोय मैदानात सातमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आता संपूर्णपणे जबाबदारी या दोन खेळाडूंना स्वीकारावी लागणार आहे. शॉर्ट पिच होता, शरीरभेदक मारा केला. वॉट अ बॉल. काही चेंडू मैदानात सातमध्ये टाकलेत. पहिल्या बॉलवरती नक्कीच चौकार आला, परंतु त्यानंतर संपूर्ण चेंडूवरती कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि हे कमबॅक महत्वाचं आहे. कारण जर पाहिलं गेलं मैदानात सातमध्ये आपण पाहतोय अथर्व पवळेला गोलंदाजीच्या मार्गवरती निर्वाचित गोलंदाज आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय रायझिंग स्टार आहे. हे मुळशीचं भविष्य आहे. इथे फटका सुरेख क्षेत्ररक्षक दूरवरती त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करताना पाहायला मिळणार आहे. फेकी थोडीशी खराब, परंतु कलेक्शन त्या ठिकाणी झालंय अप्रतिम आणि या चेंडूवरती मिळेल फक्त एक धाव. संघाचा धावफलक हलतं ठेवण्याचं काम एका धावेने केलंय आणि टीमचा स्कोर पुढे देखील जात असताना पाहायला मिळालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. असे खेळण्यासाठी प्रशांत आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार आहेत. हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची कडा आणि या देखील चेंडूवरती यश मिळतंय अथर्व पवळेला. फलंदाज बाद. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती असणार आहे खेळाडूंना स्पीडअप करा. या ठिकाणी भरपूर सामने आपल्याला आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये खेळवायचे आहेत. सर पाहिलं गेलं मैदानात आपण पाहिलं 3 फलंदाज बाद झालेत 20 धाव संख्येवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर दुसरं षटक हे मैदानात मध्ये संपलंय आणि तिसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती मंगेश बलकवडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये असणार आहे. पहिला बॉल फुल टॉस होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी पडझड होताना नक्कीच पाहायला मिळाली. एक सिंगल धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी नकार नक्कीच मात्र मैदानाच्या मध्ये कळवला. कारण या आधीच्या देखील आपण पाहिलं गेलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले त्याच पद्धतीने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये फलंदाज डेड बॉल. चेंडू पंच घोषित करत असताना पाहायला मिळणार आहेत. 21 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. आता इथे फलंदाजांना गिअर चेंज करावा लागणार आहे. कमीत कमी धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत, कारण षटक क्रमांक 3 प्रगती पदावरती असताना आपण पाहतोय फक्त 21 धावा ज्या मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथे बिग हिट केला जातोय आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर अगदी समोर. बिग हिट, षटकार. या चेंडूवरती षटकार आपण पाहतोय खेळून काढलाय. पुढचा बॉल इथे फुल टॉस होता, अक्रॉस द बॅट उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र एफर्ट चांगले केलेत आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तब्बल 4 तर वाचवल्यात, परंतु आत्ताचा नो बॉल आणि त्यावरती या 2 धावा. हा षटकार आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येऊयात. तिसऱ्या पंचांकडे इशारा आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं तर मैदानात सातपुते केले, परंतु
अगदी सीमारेषेच्या जवळ हा चेंडू अडवलाय. तर मैदानात मध्ये जर पाहिलं गेलं तर इथे हा षटकार आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे आलोय. तर इथे आपण पाहतोय सेव्ह आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय मैदानामध्ये केली आहे. तर आताच्या 3 धावा मिळतील. 9+2 धावा. फ्री हिट ऑन. पुढचा चेंडू. हा चेंडू लेफ्ट केला. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येत असताना जो पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त धावसंख्या इथे देखील खर्च केली जाते. फ्री हिट देखील कंटिन्यू आहे. आज स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय रामदास मेहमाने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. एक राज बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू पर्यंत पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा तर आल्या. तिसरीचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला आहे. धावाची संधी आहे आणि इथे संधीचं सोनं केलंय. फलंदाज बाद. त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक केलं जाईल कारण जर पाहिलं गेलं तर मैदानात मध्ये भरपूर साऱ्या धावा वाचवल्यात. पुढचा चेंडू आहे. नवीन फलंदाजसाठी चेंडू. हा चेंडू बहारदार मैदानात मध्ये खेळून काढलाय. तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एक सिंगल जे आपण पाहतोय मैदानात मध्ये. एकेरी धावा आली. एकेरी धावेने संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जात आहे आणि संघाचं धावफलक जर पाहिलं गेलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 34 धावा च्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू असणार आहे. हा फुल टॉस. इथे फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. आता चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौकार तर मैदानात मध्ये खेळून काढलाय. 4 धावेंच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना जो पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटिंग मैदानात मध्ये आता करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी आपण पाहतोय इथे एक चौकार तर आलाय. पुढचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तर या ठिकाणी झालाय आणि मैदानात मध्ये आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळणार आहे. मंगेश बेलकवडेचं षटक देखील आपण पाहतोय मैदानात मध्ये संपलंय. थोडंसं मागडे ठरलंय. तब्बल 18 धावा त्यानं खर्च केल्यात. तर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जर पाहिलं गेलं तर मैदानात मध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात मध्ये हे देखील षटक संपलंय. 3 षटकांचा डाव या ठिकाणी संपला आणि संघाचा धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा ज्या ठिकाणी धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात.
चांगलं धावफलक उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच केला जातोय. तो महेश नांदगुडे बाद झाला त्यानंतर धावसंख्येला देखील आपण पाहिलं ब्रेक लागला. स्वस्तामध्ये तो माघारी परतताना पाहायला मिळाला. फारशी कामगिरी करू शकला नाहीये. पुढचा चेंडू मैदानामध्ये इथे जोरदार चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काय भन्नाट गोलंदाजी केली जाते. जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा आणि तितकीच वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये अथर्व पवलेच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ते स्तरार चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि हा चेंडू जाऊन पोहोचेल इथे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. जर पाहायला गेलं तर चांगला फटका आता मैदानामध्ये खेळून काढला. वेगवान चेंडूला जर पाहायला गेलं तर फक्त दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि चांगली दिशा दर्शत असताना आपण पाहतोय चौकार त्या ठिकाणी जो मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जातोय. संघाच्या खात्यामध्ये 4 धावा देखील आणखी ऍड होताना पाहायला मिळतील आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा जर पाहिले गेले तर धावफलकावरती आहेत. शॉर्ट पिच बॉल होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु चुकी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुसाट वाऱ्याच्या वेगाने चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय पुन्हा एकदा चौकार. लागोपाठचे 2 चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. वेगवान गोलंदाजी तर केली जाते, चांगली गोलंदाजी केली जाते, परंतु मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडासा बदल करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षकाची 7 असणं खूप महत्वाचं आहे. ती 7 कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाली. चौकाराला पुढचा चेंडू अगदी बॅटच्या समोर हा चेंडू आपण पाहतोय टाकला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी देखील केलंय. फेकी आपण पाहतोय बहारदार पाहायला मिळतीये आणि फक्त एक सिंगल. ही एकेरी धावफलकावरती ऍड केली जाईल. टीमचा स्कोर पुढे जातोय 47. 47 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या नोंदवल्या जातील. अथर्वची गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा तयार. शॉर्ट पिच चेंडू होता आणि तो मात्र ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे जे मात्र चेंडू बॅट वरती येऊ शकला नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते अथर्वकडनं. 2 चौकार नक्कीच त्याच्या गोलंदाजीवरती आलेत परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याची ताकद तो खेळाडू ठेवतोय. शॉर्ट पिच होता हा देखील बॉल शरीर भेदक मारा त्या ठिकाणी झालाय परंतु धाव घेण्यासाठी नकार आपण पाहतोय मैदानामध्ये कळवलाय आणि तिथे षटक देखील संपताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलाय 4. 4 षटकांचा डाव या ठिकाणी संपलाय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये फेकी थोडीशी खराब नक्कीच पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज देखील आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती त्या ठिकाणी पाचारण केले. सौरभ आपण पाहतोय गोलंदाजीसाठी नक्कीच मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम आणि स्लॉगोवरचा षटक आहे. इथे हा चेंडू जो नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे. डाव्या सीच्या बाहेर चेंडू पडला. वाईट इथे घोषित केलाय
अतिरिक्त धावसंख्या ही देखील आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाईल. टीमचा स्कोर पुढे जाईल. इथे बिग हिटचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु मैदानामध्ये हा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये आणि इथे विकेट. फलंदाज बाद. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात मध्ये अतुल जो मैदानात मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. लोवर फुल टॉस होता. चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय चेंडूने उंची घेतली. नो मॅन्स लँड मध्ये पडला. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न देखील मैदानात मध्ये झाला आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावाने फारसा फरक पडणार नाही, परंतु संघाचा डावलक जर पाहिलं गेलं तर आता अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होती आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सूरज आणि त्यांच्या बरोबरीला अतुल ही जोडी मैदानात मध्ये कार्यरत असताना जी पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. मोठे फटके स्लॉगोवरच्या षटकांमध्ये जे मात्र खेळावे लागतील. इथे देखील जर पाहिलं गेलं तर गती परिवर्तन जे चेंडू मध्ये पाहायला मिळालं आणि मैदानात मध्ये आपण पाहतोय चेंडू एक सिंगल धाव पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतो या इनिंगचे जे शिल्लक असणार आहेत आणि या 2 चेंडूवरती आक्रमण केलं जाईल का की फलंदाजाला थांबून ठेवलं जाईल. फुल टॉस होता. क्रॉस द बॅट उडवला चेंडू आणि जाऊन पोहोचेल मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. येतोय हाय अँड हँडसम 6 षटकार. अगदी शेवटच्या काही चेंडूवरती आपण पाहतोय आक्रमणाचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा केलाय आणि पहिलाच बॉल मैदानात मध्ये अतुल फेस करत असताना जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती षटकार खेळलाय. पुढचा चेंडू अतुल साठी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा टाकलाय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि दुसरी धाव इथे मात्र मैदानात मध्ये कंप्लीट आहे की नाही यासाठी पुन्हा एकदा तिसरे पंच. 2 धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव जर कंप्लीट केली, दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. पुढील होणारा सामना गोटवडे वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब. दोन्ही संघाचे कॅप्टन झाला विनंती असणार आहे टॉस साठी. या टॉस या ठिकाणी केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तत्पूर्वी विनंती आहे चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या.
2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट आहे शेवटचा बॉलवरती. आणि जर पाहिलं गेलं 59 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी 60 धावेंची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बॅट्समन. चला विनंती आहे, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. गोटवडे संघाचा कॅप्टन चला टॉस साठी या, विनंती आहे. आणि टॉस करण्यासाठी सुनील भाऊ जाधव आणि शिवाभाऊ मंडल या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. त्यांना देखील विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तर पुढील मॅचचा टॉस आपण पाहतो या ठिकाणी संपन्न झालाय. आणि टॉस का बॉस टॉस जिंकलाय पिरंगुट क्रिकेट क्लब संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पुढील मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचे. त्याआधी जर पाहिलं गेलं तर 60 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि 60 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय तर या ठिकाणी आपण पाहतोय डावाला सुरुवात होती. लेट्स प्ले. आणि जर पाहिलं गेलं 60 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी या ठिकाणी दाखल झाली आहे. ऑन स्ट्राईक स्पर्शद आणि पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पॅडल स्वीप केला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे थोडंसं करा पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा देखील आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये घेतला जातोय. आणि 2 धावा तिथे कंप्लीट होत असताना ज्या पाहायला मिळतील. पहिला बॉल 2 धावा तर आल्या. राहुल दगडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन जो मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी आला. तर श्रवण पवळे देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि मैदानामध्ये चांगली फिल्डिंग जी पाहायला मिळते. चांगलं इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. बिग हिट केला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू खेळून काढलाय. सफल झालाय आणि चेंडू उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. षटकार. षटकार आपण पाहतोय संघाचं डावलक इथे वाढवताना पाहायला मिळणार आहे. एक चौकार आणि त्याचा लगत आपण पाहतोय षटकार जो मैदानाच्या मध्ये खेळून काढला. षटकाराच्या मदतीने टीमचा स्कोर 13 धावा धावफलकावरती नोंदवले गेल्यात.
13 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू बॅट पासून थोडासा दूरवरती राहिला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं आणि त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 13 धावा तर आल्यात. आणखी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 47 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कशा पद्धतीने सामना फिनिश होईल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण होईल थोडंसं खराब, परंतु बॅकअप त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा ज्या आपण पाहतोय कंप्लीट झाल्यात. त्या दुहेरी धाब्याने संघाचा स्कोर गार्ड इथे वाढताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. 6 चेंडूचा डाव या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक आपण पाहतोय. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये कुठलाही फलंदाज बाद नसताना एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं पहिलं संपलं आणि षटक क्रमांक दुसऱ्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय महेश नांदगुडे, जो मात्र गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं गेलं तर धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. फारशी कामगिरी त्या ठिकाणी करू शकला नाही, परंतु आता गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. काय कामगिरी या ठिकाणी केली जाईल आपण पाहूयात. हो, इथे मात्र पहिलाच बॉल आणि करामत करून दाखवली. पहिला चेंडूवरती झालाय विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पहिली विकेट जर पाहायला गेलं तर मैदानाच्या मध्ये स्पर्शची पाहायला मिळते. ती कामगिरी जर पाहायला गेलं तर स्पर्शतकडनं होऊ शकली नाही. फारशी कामगिरी या सामन्यामध्ये तो करू शकला नाहीये. या आधीच्या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर लाजवाब कामगिरी त्याने केली. एक चांगला स्टार्ट स्वतःच्या संघाला दिला, एक चांगली सुरुवात दिली आणि स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होतो. ही सुरुवात चांगली करून देणं खूप महत्वाचं आहे. परंतु आत्ताच्या या सामन्यामध्ये फारशी चांगली सुरुवात स्पर्शत मात्र करू शकला नाहीये. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी जो दाखल होताना पाहायला मिळेल. याआधी झालेल्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने मिळवला मंगेश बलकवडे बॅटिंगसाठी तयार आहे. हा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तेच तर चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. महेश नांदगुडे इथे मात्र चेंडू नाही तर आगीचे निखारे टाकताना पाहायला मिळणार आहे. समोरच्या संघासाठी थोडीशी घातक गोलंदाजी नक्कीच महेश करताना पाहायला मिळतोय. या 2 चेंडूवरती त्यानं मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत आणि हा चेंडू जर पाहिलं गेलं तर आता व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या देखील इथे खर्च होताना पाहायला मिळणार आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर वाईट यॉर्करचा प्रयत्न महेश नांदगुडेकडनं राहिलाय, परंतु या प्रयत्नांना अपयश या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या आली, संघाचा स्कोर कार्ड वाढले. गती परिवर्तन केलंय, ओळखला चेंडू, पिक केलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मंगेश बलकवडेचा ब्लास्ट, षटकार. हा षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. एक बिग ब्लास्ट पाहायला मिळाला, मोठा फटका आणि सामन्याचा मोमेंट वरती खेळलेला हा षटकार जिथे पाहायला मिळतोय. 22 धावा तर धावफलकावरती आहे, परंतु या षटकारानंतर महेश नांदगुडे सुद्धा कमबॅक करणं जाणतो आणि पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळाला. या चेंडूवरती डॉट बॉल. डॉट चेंडू नक्की झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. फुल टॉस होता, परंतु बॅट वरती परफेक्ट येऊ शकला नाहीये. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात केला जाईल का आपण पाहूयात, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय त्या ठिकाणी आणि मैदानात एक सिंगल येत असताना जी पाहायला मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीने टीमचा स्कोर वाढेल.
23 धावा धावफलकावरती. हे चांगलं षटक हाताळण्याचं काम महेश नांदगुडेने केलंय. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम तो या ठिकाणी करतोय. आणि हा देखील शॉर्ट पिच होता, परंतु बॅटवरती येऊ शकला नाही. आणि पुन्हा एकदा धावाची संधी होती, परंतु मैदानामध्ये ती गमावली आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय एक सिंगल, जी मात्र पळून पूर्ण केली जाते. एक सिंगल आली. 12 चेंडूचा डाव या ठिकाणी संपतोय आणि 12च्या सरासरीने संघाचा धावफलक 24 धावा या ठिकाणी धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. जसं स्पर्श आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये बाद झालाय, धावसंख्येला ब्रेक या ठिकाणी लागलाय आणि जास्तीत जास्त आता मात्र धावा बनवणं गरजेचं असणार आहे. मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण 18 चेंडू शिल्लक आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज. 18 चेंडू 36. महेश नांदगुडेचं हे षटक आपण पाहतोय पुन्हा एकदा, जे नक्कीच मॅच मध्ये घेऊन आलंय. कारण जर पाहिलं गेलं तर कमीत कमी धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 आणि 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आता सौरभ कदम या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. संघनायकाने ठेवलेला विश्वास आणि तो विश्वास आता पणाला लावून कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण जर पाहिलं गेलं तर 18 चेंडू 36 धावा, काहीसं सोप्पं आणि काहीसं अवघड असं आव्हान आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ठेवलंय. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी जर पाहिलं गेलं तर आता फलंदाज श्रवण पवळे आपण पाहतोय मैदानामध्ये तयार आहे. एक चांगला बॅट्समन, एक चांगला फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आज ती ओळख स्पष्ट करणं गरजेचं होतं, परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय काही मोठ्या फटक्यानंतर श्रवण देखील माघारी परतताना पाहायला मिळेल. बिग विकेट गॉन, फलंदाज बाद. इथे आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये बिग हिट केलाय. क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका मंगेश बलकवडेचा बॅटमधनं. त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि तो त्यानं निवडला, मैदानाच्या मध्ये ठोकला. बिग हिट षटकार. बॉल घ्या सर. दुसरा चेंडू आलाय. या षटकाराच्या मदतीने 31 धावफलकावरती मंगेश बलकवडे देखील मैदानाच्या मध्ये सांगत असेल, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. काय चेंडू खेळून काढला. या षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे जाईल. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 14 चेंडू शिल्लक आहे आणि 29 धाव्यांची गरज. मॅच मधील आपण पाहतोय हवा काढून टाकण्याचं काम मंगेश बलकवडेने या षटकारामुळे केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आहे मंगेश बलकवडेसाठी. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. व्हॉट अ शॉट. हा देखील चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येतोय लागोपाठचा दुसरा बिग हिट, दुसरा षटकार. दुसरा बिग हिट आपण पाहतोय त्या ठिकाणी गेलाय. दुसरा षटकार लागोपाठचा सुमात्र मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. 2 षटकारांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील वाढलाय. अगदी हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय. एक चांगला चेंडूला सन्मान देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये केलंय. कारण चांगल्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, तर खराब चेंडूवरती चौकार षटकार खेळले जात आहेत. हे क्रिकेट आहे आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय खेळण्याचं काम जे मात्र मंगेश बलकवडे मैदानाच्या मध्ये करतोय. षटक देखील संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित समीकरण जर पाहिलं गेलं तर आता जे येऊन पोहोचलंय तब्बल 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. अडतीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवले गेल्यात.
जर पाहिलं गेलं तर आज बाबुळवाडी गावचं नाव आपण पाहतोय महाराष्ट्रभर गाजवणारे एक अष्टपैलू खेळाडू आणि डेंजर किलर फलंदाज म्हणून ओळखले जाणारे दत्ताभाऊ कोरडे उर्फ DK यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तमाम क्रिकेट प्रेमी त्याचबरोबर संग्रामदादा चषक 2025 आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने आणि क्रिक लाईफ टीमच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. या ठिकाणी हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानावर येऊ शकला नाहीये बॅटवरती आणि आपण पाहतोय डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळेल. महेश नांदगुडे पुन्हा एकदा षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चौथा हाताळण्यासाठी आलाय. हा देखील बॉल गती परिवर्तन केलंय स्लो बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा इथे येईल. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील केला परंतु हा डिसिजन येईल तिसऱ्या पंचांकडनं. तिसरे पंच इथे डिसिजन आपल्याला नक्कीच कळवतील हा चेंडू वाईड आहे की नाही त्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येणार आहोत. आणि हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 11 चेंडू 21 ची गरज. 11 चेंडू 21. ओहो इथे मात्र जोरदार बॅट फिरवली जाते पंचांकडे केली जाईल अपील परंतु पंच आपण पाहतोय स्वतःच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि इथे बॅट्समन मंगेश बलकवडे आपण पाहतोय सेफ. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. जर पाहिले गेले तर मैदानाच्या या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल का पुन्हा एकदा. जास्तीत जास्त डॉट चेंडू आपण पाहतोय प्रेशर आणण्याचं काम करतील. हा चेंडू लेफ्ट केलाय सोडून दिलाय जास्तीत जास्त उजव्या एसटीच्या बाहेर पडलाय आणि वाईट चेंडूचा इशारा देखील येताना पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त धावा खर्च करून आता मात्र या ठिकाणी जमणार नाहीये. चांगले चेंडू हाताळावे लागतील. कमीत कमी धावा या देखील षटकामध्ये खर्च कराव्या लागतील. पुढचा चेंडू मंगेश साठी. शॉर्ट पिच होता चेंडू पडला दिशा बदलली मंगेश बलकवडेला हा चेंडू समजू शकला नाहीये. गती परिवर्तन केलंय स्लो चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाजाला गुंगारा दिलाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू रिव्ह्यू घेतलाय. बॅटला लागला आहे की नाही यासाठी वाईड साठी फलंदाजांचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी असणार आहे. तिसरे पंच आपण पाहतोय या ठिकाणी कळवतील फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहतोय महेश नांदगुडेने या ठिकाणी टाकलाय आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय या ठिकाणी संपलाय. तर मैदानाच्या मध्ये 39 हा देखील चेंडू आपण पाहतोय आता सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट चेंडू आता जो आहे 41 धावा धावफलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू जे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे. 19 धावांची गरज. ओहो इथे बैठक शॉट पुन्हा एकदा लाजवाब फटका. थोडासा खराब चेंडू आणि इथे मैदानाच्या मध्ये सुट्टी मिळणार नाही. षटकार. इथे मात्र मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती सुद्धा प्रेशर थोडंसं निर्माण करण्याचं काम केलं होतं परंतु हा षटकार आपण पाहतोय मॅच मधली हवा काढून टाकेल. कारण आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धाब्यांची गरज. 8 चेंडू 13. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि मंगेश बलकवडे इथे या चेंडूला सुट्टी देणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. लागोपाठचा दुसरा षटकार.
आणि इथे जर पाहिलं गेलं तर संघाचा अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होतीये. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मंगेश बलकवडेचं कौतुक करावं लागेल. 12 चेंडू आणि वैयक्तिक 32 धावा हा खेळाडू बनवतोय. लागोपाठचे 2 षटकार इथे देखील खेळून काढलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा तर आहेत. आता जितके चेंडू शिल्लक आहेत तितक्या धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू 7. इथे बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची गती त्या ठिकाणी कमी केली. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल का, परंतु आपण पाहतोय नकार कळवलाय मंगेश बलकवडेनं आणि मैदानाच्या मध्ये षटक देखील संपलंय. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने टीमचा स्कोर पुढे जाईल. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये संपलाय आणि 54 धावा ज्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 6 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 6 चेंडू 6. सहा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. कित्येक वेळा जर आपण पाहिलं गेलं तर असे सामने गोलंदाजाने स्वतःच्या खिशामध्ये टाकलेत. 6 चेंडू मध्ये एकदा होऊ दिली नाही. 6 चेंडू मध्ये जर पाहिलं गेलं तर कित्येकदा 6 धावा झाल्या नाहीत. 6 चेंडू मध्ये एक धाव झाली नाही. हे क्रिकेट आहे. अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्व नाही. परंतु आता 6 चेंडू 6 धावेंची गरज. गोलंदाजीच्या मार्गावरती प्रशांत. इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ट्रेंड मार्क शॉट. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि या फटक्यामध्ये आपण पाहतोय 4 धावा मिळतील. चौकार मंगेश बलकवडे आपण पाहतोय हा सामना या फटक्यामुळे स्वतःच्या खिशामध्ये टाकत असताना पाहायला मिळणार आहे. 58 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये का बॅटिंग केली आहे मंगेश बलकवडेनं. मॅच जिंकण्यासाठी 5 चेंडू 2 धावेंची गरज. 14 चेंडू आणि वैयक्तिक 37 धावा ज्या मैदानामध्ये आपण पाहतोय मंगेश कडनं बनवल्यात. हा चेंडू बिग हिट केला जातोय. प्रचंड ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. ये लगा चरण षटकार आणि सामना फिनिश. मॅच इथे फिनिश करताना मंगेश बलकवडेला आपण पाहिलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण पाहतोय त्याच्या नावावरती पुन्हा एकदा जात असताना पाहायला मिळेल. कारण 15 चेंडू आणि 43 धावा बनवल्यात मंगेश बलकवडेने. तब्बल 6 षटकार आणि 1 चौकार जो मंगेश बलकवडेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि